अहो मालक अक्षरशः वैतागला राव, मला उरकाना पटापट काम खेपवायला. गोप्या, चल लवकर आपल्याला एक ठिकाणी जमीन खरेदी करायला जायचं. तुझी वाईट वेळ पाहूनच मी जमीन खरेदी केली तुझी, नाही तर आपल्याला काही गरज नाही. चला आज खरेदी खत करून टाकू. नमस्कार सरपंच. नमस्कार. काय करताय बधीर इकडं? पुढे रात्री जिंकलं मी सरपंचांना. अरे तुला सांगायचं राहिलं, रात्री व्यवहार करून टाकला तो. सरपंच लाज वाटली बा, खुशाल माझ्यासोबत राहून माव गेम केली. आयुष्यात तुम्हाला बोलायचा अधिकार अजिबात नाही. सरपंचांनी मला वाईट वेळेत साथ दिली. अरे आम्ही अक्षरशः तुला लाज वाटत ना, अख्ख्या गावात 4 ठिकाणी सांगून ठेवलं जमीन घेतली आणि नाही तर ओले सरपंचाचं कौतुक करतो. आता मारली सरपंचांनी. अरे पोरा हो, त्याला गरज होती. नाही ना वती ना करत, चांगलेच ठोकली तुम्ही लोकांची. तर जमिनीचा भाव वाढून वाढून किती वाढत. मी तिकडे आता पुण्या साईडला घेणार, डायरेक्ट डबल किंमत होईल. तिथं प्लॉट घेतलं. चल गोप्या, उद्या पुण्याला जायचंय आपल्याला. अरे जा. हे बघ आता आपण इथं प्लॉट घेऊन टाकणार आहे. अरे भाऊ आम्ही पुण्या साईडला प्लॉट घेणं काय सोपं आहे का? ते सरपंचाच्या जिरवायच्या ना स्वतःची जिरून बसेल. किती महाग असं प्लॉट? भाऊ इथे एकदम स्वस्त आहे, फक्त आणि फक्त 75,000 रुपयांनी इथं गुंठ्यानी प्लॉट भेटतोय. खरंच का काय? हे बघ तलाव, केवढा मोठा तलाव आहे इथं. आयला मग इथं तर पाण्याचं अजिबात टेन्शन नाही. मग तू आता एवढ्या लांब येऊन एकच गुंठा घेतलाय का आब्या? भाऊ 11 गुंठे घेतलेत मी डायरेक्ट. आयला मग 11 गुंठ्याला मरणाचे पैसे लागले असते. भाऊ डिस्काउंट मध्ये 11 गुंठे फक्त 8 लाख रुपयात भेटलेत. आणि मुंबई हैदराबाद नॅशनल हायवे ना इथून फक्त 1 किलोमीटरचा अंतर आहे. आयला आब्या एवढी भारी वापर म्हणून मला वाटतं एखादा गुंठा घ्यावा. भाऊ तुझ्या सारख्यांसाठी इथं हप्त्यावरही ऑप्शन अवेलेबल आहे. अबे आता काही आप्पाच्या कानावर घालतो नाही तर 1 गुंठा घेतो. अरे भविष्यात किती भाव वाढेल.